हरी हरी तुम्ही मनारे सकळ, हरी हरी तुम्ही मनारे सकळ, तेने माया जाळ तुटईल, अनेक नका काही गाबाळाची भरी, पडो येते थोरी नागवण, भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, मनावे पतित वेळोवेळा, अनेक नका काही गाबाळाची भरी, पडो येते थोरी नागवण, तुका म्हणे हातव कृपेचा सागर, नामासाठी पार पावविल, अनेक नका काही गाबाळाची भरी, पडो येते थोरी नागवण, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, दुसरे चरण संतातिया, त्यांचा कृपादाने गतेचा विस्तार, कृपादाने गतेचा विस्तार, त्यांचा कृपादाने गतेचा विस्तार, त्यांचा कृपादाने गतेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताजी, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांचे केले या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे विठाला विठाला हरे योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति विठाला विठाला देवा ऐके हे विनंती, देवा ऐके हे विनंती, देवा ऐके हे विनंती, मग नको रे हे मुक्ती, नको रे हे
हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटईल, अनेक नका काही गाबाळाची भरी, पडो येते थोरी नागवण. आज या ठिकाणी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी माझ्याकडे जी आलेली कीर्तन सेवा आहे, तेव्हा सेवेचं विशेषता विशिष्ट माध्यम असं आपल्या या पवित्र सातवाना या क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, त्याचबरोबर ज्ञानेश्वरी पारायण, गाथा, त्याच्यानंतर रामकथा आदी करून रात्रोच्या हरिकीर्तनम इत्यादी साधनेच्या माध्यमातून संपन्न होत असलेला आपला याही वर्षाचा भव्य दिव्य अवाढव्य स्वरूपाचा परमार्थ सोहळा विठाला सर्व ग्रामस्थाची या साधनेवर असलेली निष्ठा, त्याचबरोबर आमची सर्व परमार्थ प्रेमी मंडळी, सर्व भजनी मंडळी, त्याचबरोबर महाराज या साधनेमध्ये पुढे पुढे असलेली सर्व तरुण मंडळी. कारण वेदात एक असं वर्णन आलेलं आहे, वेद असं म्हणतो की नेहमी करतात त्याने तरुणाला जवळ केलेलं आहे. कारण वेदांमध्ये मंत्रात एक असं वर्णन आलेलं आहे की वेद आव्हान कोणाचं करतो, फक्त तरुणांचं करतो. म्हाताऱ्या माणसाला वेद बोलत नाही, कारण तो म्हाताऱ्यांवर नाराज आहे. कोण? वेद. त्याचे घरचेही नाराज आणि त्याच्यावर वेदही नाराज, म्हणजे सर्वांची त्याच्यावर गदा. कारण असा वेद आव्हान कोणाचं करतो? तरुणाचं करतो. कारण तो असं म्हणतो, इवा सुवासा प्रवितगा सौ श्रियान भवती जायमानाः. वेद म्हणतो की युवा हा म्हणजे तरुण, नाही का? तरुणाने तुम्ही माझ्याजवळ या, जायमानाः, तुम्ही जिकडे जाल तिकडं तुमचा सन्मान होईल, फक्त माझ्याकडे या, असं वेदाचं म्हणणं आहे, नाही का? म्हाताऱ्या माणसाला ते मुळीच जवळ करत नाही. तो म्हणतो हे दोन, नाही का, दोन पद्धतीनं माझ्याजवळ आल्यानंतर यांना अडचणी होतात. एकतर माझा उच्चार करणं यांना शक्य नाही आणि माझे विधानाचं अनुकरण करणंही शक्य नाही. कारण हे ऐकलं तरी त्याचं काहीच जवळ घेत नाहीत. कोण? म्हातारे. म्हणून तर म्हातारे माणसं, नाही का, तरुणालाही उपदेश करतात, गेलं पाहिजे पण लय तितकं त्याच्यात राहिलं न पाहिजे, नाही का? ऐकलं पाहिजे पण तिथली तिथं सोडून दिलं पाहिजे, नाही का? हरिपाठ दुसऱ्याला करायचा सांगितला पाहिजे पण आपण काही तेवढा केलाच पाहिजे, असं काही त्याच्यामध्ये नाही. असं काही महाराज त्या ठिकाणी हट्टवादी जीवन जर असेल तर ते कोणाचं असतं? म्हाताऱ्या माणसाचं असतं. विठाला विठाला तरुण सर्व या परमार्थ साधनेमध्ये समर्पण असल्यामुळे महाराज या साधनेचे ही चैतन्य आपल्या समोर त्या ठिकाणी दिसायला लागलेलं आहे. आधी करून या साधनेतला माझ्याकडे सेवेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाचा औचित्य साधून सेवेसाठी निवडलेला भंग भगवान श्रीमंत श्री देहूनिवासी विश्वगाथा विश्ववंदनीय महाराष्ट्रभूषण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट असा 4 चरणाचा अभंग आहे. अभंग सर्वांच्या पाठातला आहे. पाठदृष्टीने अभंगात मुळीच अडचण नाही. थोडंसं आपल्याला अभंगाच्या पोटात काय एवढंच पाहिजे. पाठात काहीच अडचण नाही, फक्त अडचण कशात आहे? त्याच्या पोटात काय, म्हणजे कोणाच्या? आणि महत्वाचा मुद्दा असा आहे, नाही का, पाठात काही अडचणच नसते, अडचण असते ती पोटातच असते. एरवी ही पहा मनुष्य अडचणीत कशात आहे? होय, बाहिरंगानं एक आत. आपल्या जीवनातल्या अडचणी सगळ्या आतल्याच आहेत. आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या आतल्या असल्यामुळे आणि सर्वांच्या एक असल्यामुळे आपल्या अडचणी बाहेर सांगायच्या नाही. आता तुम्हाला कळलं का नाही माहित नाही. हे अडचणी आपल्या अंतर्गत ठेवायच्या, बाहेर सांगायच्या नाही. कारण आपल्याच अडचण आहे आणि आपल्या पोटातली प्रत्येकाच्या पोटात आहे. म्हणून लय होटात आणायची नाही, लय प्रयत्न करायचा नाही. असो
महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी असा आहे मंडळी, या शिवेमध्ये आपल्या समोर जे अभंग आहे, शास्त्राचा नियम आहे, कीर्तन योग त्या ठिकाणी महाराज हास्य मनोरंजन वगैरे ही काही परंपरा नाही। दुसरा प्रकार आहे विनोद, त्या ठिकाणी शास्त्राने आमच्या कथेत आणि कीर्तनात सांगितलंच नाही, ध्यानात ठेवा नाही का। आणि करत असेल तर त्यांचं शास्त्र माहीत नाही का, हे सांगितलेलं नाही। कारण जरी माणसाला आवडत असेल, माणसाला चांगलं नेहमीच आवडत नाही। माणसाचा निसर्ग असा आहे, पहा तुम्ही, माणसाला खरी कथा आवडते का विनोदाची आवडते? विनोदाची। असं बोला ना तुम्ही, मोकळं मोकळं बोला। नाराज आहेत का होय योगेश भाऊ, नाराज आहेत काही मंडळी? कारण काही काही त्या ठिकाणी मी एक जणाला विचारलं, असं ते कीर्तनाला आले आणि असे गेटवर आल्या आल्या परत गेले। मी त्यांना विचारलं तुम्ही परत का गेले? ते म्हणे आजचं महाराज दिसाय धड नाही म्हणून। कारण कोणाचं काय ठरलेलं असतं, कोणाची कशात नाराजी असते ही काही सांगता येत नाही बरं का। काही काही पाहूनच नाराज असतात, काही ऐकून नाराज असतात। कारण जर प्रक्रिया काही प्रतिपादन केल्या तर तेही त्यांच्या बाबतीत त्यांची काय असते, नाराजी असते। कारण प्रत्येकाच्या मनाच्या जवळ महाराज जाईलच असं म्हणता येत नाही बरं। दुसरा प्रकार असा आहे, हे पा इथं उभा राहिल्याच्या नंतर जर प्रत्येकाच्या मनाच्या जवळ नाही गेलं तर त्या ठिकाणी ते आपल्या जवळ येत नाही। कोण? ती समोरचे आपल्या जवळ येत नाहीत। आणि दुसरी एक अडचण अशी येते, दुसऱ्या वर्षापर्यंत महाराजही त्याच्यात राहत नाही। कारण हे पा माणसाची जर मन नाही सांभाळले तर तो महाराज त्याच वर्षी मरतो, दुसऱ्या वर्षी पत्रिकेत जिवंत राहत नाही। पत्रिकेत बोलायला तो राहत असेल पण पत्रिकेत काय राहत नाही, जिवंत राहत नाही। आणि आमचं असं ठरलेलं असतं, अभंगाचं मनोगत काय असायचं तर असेल फक्त माणसाची मनोगत सांभाळायची। कोणाची? माणसाची मन सांभाळायची। अभंगाच्या मनात काय असेल तर असल, फक्त आमची मन सांभाळली पाहिजे, तो कीर्तनकार नाही का। याच्यावर तुमचं काय मत आहे? आपल्या कीर्तनात बोलायचं तसं गज बसायचं नाही, गज बसून तर अवघड झालंय। गप्प बसण्यानं तर एवढं वाटोळं झालं आपलं। आणि एवढं वाटोळं होण्याला जबाबदार कोण आहे? चंद्रकांत महाराज होय? ऐकणारे का सांगणारे? तुम्ही काहीच बोलत नाहीत। हे पा कोण याला जबाबदार कोण आहे? तुम्ही जरासं आम्हाला विचारा नाही का, आम्ही नक्की त्या ठिकाणी आपण काय हो आमची सुधारणा होईल। पण तुम्ही निवळच गज बसून ऐकायलेत म्हणूनच वाटोळं झालं। आपल्याला सुधारायचं असेल तर आपल्याही काही शंका, महाराज पैसे देऊन आणलाय विचारायला काय विचारायला काय अडचण? आपली शंका विचारावं नाही। तुम्ही सांगा, ही यांना नाही विचारायचं तर कोणाला विचारायचं? होय कोणाला विचारायचं नाही? कुठं त्या वाट्यावर बसून विचारायचं का कोणाला? त्याला काय माहिती यातलं नाही, तिथं विचारता येत नाही, मग विचारायचं कोणाला हे? होय, कारण परमार्थातली जी मार्गदर्शक मंडळी आहे, आमच्या शंका त्यांनाच विचारल्या पाहिजे असा नियम आहे। पण तुम्ही काही विचारत नाही म्हणून आमचा धंदा बरा चालला नाही का, असं काय असायचं? तर महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी एवढाच आहे, अभंगाचं चिंतन काय आहे। आणि ध्यानात ठेवा, अभंगाचं मनोगत जर महाराजांनी सांभाळलं नाही तर महाराज कधीच मुक्त होत नाही, कधीच नाही। परमार्थ मुक्त होण्यासाठी आहे, परमार्थ पब्लिक जमा करण्यासाठी नाही, लोकेशनेसाठी नाही, नाही का। परमार्थ कशासाठी आहे? होय, उद्धाराचं साधन आहे का लोकरंजनाचं साधन आहे? होय, याच्यावर तुमचं काय मत आहे? ऐकणारे म्हणले आमचं काहीच मत नाही, तुला वेळेचं भान असू दे एवढंच मत आहे। तुला 11 वाजलेले, हे 11 आहे का किती भाऊ? 10:30 नाही का? 10:30 वाजेपर्यंत जे टाइम दिला त्या टायमापर्यंत प्रवास करावा नाही का, अशीच आमची तुम्हाला विनंती आहे। आमचं काही मत नाही। असं महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे, असा अभंगाचा एक भाव ठरलेला आहे। आपल्या समोर जो अभंग आहे तर त्याचं जे पहिलं चरण आहे ते 3 प्रकाराने समोर आलेलं आहे। त्याच्यामध्ये साधन, अधिकार आणि फल असे 3 मुद्दे आहेत। साधन कोणतं? हरिहरी। अधिकार सकळ, आणि फल काय? तेने मायाजाळ तुटईल। मायाजाळ तुटईल हे फल आहे,
सकळ या पदानं अधिकाराचं दर्शन करून दिलं आणि हरी हरी हे साधन आहे. असे 3 मुद्दे पहिल्या चरणामध्ये आपल्या समोर येतात. विठाला 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 पुढचं चरण इतर साधनेचा संग्रह करण्याची गरज नाही. हे साधन त्या ठिकाणी सर्वतोपरी उच्च आहे असा निर्देश दुसऱ्या चरणाने केला. याच नामाच्या संबंधाने काही विधानं केले त्याचं चिंतन तिसऱ्या चरणात आलं. पण नाम ज्याचं आहे त्याचा स्वभाव कसा आहे हे शेवटचं चरणाने आपल्याला सांगून दिलेलं आहे. असा 4 चरणाचा थोडक्यात त्या ठिकाणी भाव आपल्या समोर ठेवला. याच्यानंतर जेवढा वेळ असेल तेवढं चिंतन करण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही मिळून करणार आहोत. विठाला महाराज वेदाने शास्त्राने पुराणाने संत वाङ्मयाने अनेक साधना देवाच्या प्राप्तीच्या सांगितल्या. पण सर्व सोपी साधना ती म्हणजे भगवंताचं नाम हे साधन आहे. कारण माझ्या समोर आज सेवेचा दुसरा दिवस असल्यामुळे शास्त्राचा नेम आहे आज देवाच्या नामाचं महत्त्व सांगावं. पहिल्या दिवशी देवाच्या स्वरूपाचं वर्णन करावं, दुसऱ्या दिवशी देवाच्या नामाचं वर्णन करावं, मध्यंतरी महाराज काही उपदेश करावा, काही संत प्रकरणं सांगावेत नाही का, आणि शेवटी उपांत्य शिवेमध्ये मागणी करावी आणि काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसाद. अशा अर्थाचे आमच्या सप्ताहाची विधान आहेत नाही का, हे शास्त्रानं केलेले आहेत. म्हणून आपला दिवस कोणता आहे त्या दिवसाला अनुसरून महाराजाने बोलावं. त्याचा जे दिवस आहे कोणाचा? महाराजाचा. मग आता माझा कितवा? दुसरा आहे. मग दुसऱ्या दिवसाचं चिंतन आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे. म्हणून आजच्या दिवशी नामाचं काय सांगावं, महत्त्व सांगावं नाही का. तर नाम महात्म्य सांगत असताना महाराज नाही का त्या ठिकाणी या युगामध्ये, कारण साधना युग परत्वे नाही का, सर्व युगात एक साधना नाही. तसं जर पाहिलं तर प्रत्येक युगातली साधना भिन्न भिन्न आहे. कृत्ये यध्यायते विष्णू वर्णन करतात. कृतायुगामध्ये ध्यान साधना आहे, त्रेतायुगात यज्ञ साधना आहे, द्वापार युगात म्हणजे पूजा ही साधना आहे आणि कलियुगात नाम ही साधना आहे नाही का, असं वर्णन त्या ठिकाणी करतात. असे 4 युगामध्ये 4 प्रकारची काय साधना आहेत. विठाला भिन्न भिन्न त्या ठिकाणी साधन आहे. मग या युगातलं प्रधान साधन काय तर महाराज सांगतात देवाचं नाम आहे नाही का. आणि ते नाम कोणतं? आता नाम म्हटल्याच्या नंतर विविध प्रकारची भगवंताची नामं आहेत असं त्या ठिकाणी शास्त्र आहे. आणि ध्यानात ठेवा, नाम हे साधन सुलभही आहे आणि सफल आहे. एक तर सर्वांसाठी सुलभ आहे नाही का. सर्व साधने सर्वांचा सारखा अधिकार नाही. थोडासा साधनेचा जर विचार केला तर सर्व साधनेमध्ये सर्वांचा सारखा अधिकार त्या ठिकाणी कधीच नाही. विठाला 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 कारण देवाच्या प्राप्तीच्या साधना अनेक आहेत. पहा तुम्ही नाही का त्या ठिकाणी दान हे साधन आहे, पण सर्वांचा अधिकार याच्यामध्ये सारखा नाही. कारण दान कोणालाही करता येत नाही महाराज. दानासाठी तो मनुष्य तेवढा समृद्धही पाहिजे आणि तेवढ्या उदार मनाचा सुद्धा पाहिजे नाही का. पहा तुम्ही श्रीमंत आहे पण कंजूस आहे, त्याच्याकडून दान होईल का? दान होणार नाही नाही का. दानामध्ये सर्वांचा अधिकार एक नाही का. असं जर विचार करत गेला तर त्या ठिकाणी परत त्याची फलं सुद्धा नामासारखी नाहीत. बरं, दान करत असताना सर्व दान सर्वांना करायचे नाही आणि सर्वांनी करावं असा अधिकारही नाही. कोणालाही दान करायचं नाही आणि कोणीही करायचं नाही. पहा तुम्ही यज्ञात सुद्धा तसंच आहे. वर्ण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये. क्षत्रियाने यज्ञ करायचा तो ब्राह्मणाने करायचा नाही का, असं वर्णन आहे. पहा त्या ठिकाणी जसं अश्वमेध नावाचा यज्ञ हा ब्राह्मणाने त्या ठिकाणी राजे लोकांनी करायचा, ब्राह्मणाने करायचा नाही. प्रजापती याग हे फक्त ब्राह्मणाने करायचा, तो इतरांनी करायचा नाही. यज्ञामध्ये सुद्धा नाही का सकळ असं हे पद वापरता येत नाही, कारण ती साधना सर्वांना करण्यासारखी नाही. पहा तुम्ही पुरुषांना ज्या साधना सांगितल्या त्या महिलांनी करायच्या नाही, महिलांना जे वेदानं साधना सांगितल्या त्या पुरुषांनी करायच्या नाही.
सकाळी जी साधना सांगितली ती माध्यान्नाला करायची नाही, आणि माध्यान्नाला सांगितलेली साधना संध्याकाळी करायची नाही. इतकी सूक्ष्मता आहे. सांगतो, पहिल्या प्रहरावर जे साधन सांगितलं ते दुसऱ्या प्रहरावर चालत नाही, ते बाधित सांगितलं. असाही त्याचा नियम आहे. विठाला या सर्व साधनेचा विचार तुकोबारायांनी केला, आणि आता सर्वांना करण्यासारखं साधन कोणतं आहे हे विचार करून जगामध्ये त्या साधनेचा उपदेश केला. असं कोणतं साधन आहे? महाराज सांगतात, नाम हे साधन आहे. विठाला थोडासा अधिकार वैचित्र्याने विचार केला तर सर्वांना सर्व साधनेत अधिकार नाही का, असाही विचार केला जातो. पहा तुम्ही, तीर्थयात्रा साधन आहे, पण सर्वांना करायची का? नाही करायची. जोपर्यंत आपलं शरीर वगैरे मजबूत आहे तोपर्यंतच तीर्थयात्रा करायची. लय पहा तुम्ही, काठी टेकवीत मंदिरापर्यंत येणाऱ्या म्हाताऱ्याला इच्छा झाली की मला वाटतं ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करावी. आता मरायला का त्याला ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा होत असते का? आता कोणताच गिरी नाही तुझ्यासाठी त्या ठिकाणी, फक्त गिरी नाही, आता तू घरी. आता त्या ठिकाणी प्रदक्षिणा करणं शक्य नाही, कारण आपल्याकडे म्हटलेलं आहे, जोपर्यंत हे सकळ सिद्ध सकळ सिद्ध आहे, हात चाला वया पाय, तव तू आपुले स्वही आहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. महाराज सांगतात, जोपर्यंत त्या ठिकाणी हे सर्व सिद्ध आहे, म्हणजे सज्ज आहे, अगदी तयारी आहे, त्या शरीरामध्ये शक्ती आहे, तोपर्यंतच तीर्थयात्रेचा परमार्थ करता येतो. स्वातंत्र्य आहे तोपर्यंत दानाचा परमार्थ करता येतो. निग्रह असेल तर योगाचा परमार्थ करता येतो. योग करायला निग्रह लागतो, तेवढी तयारी लागते. कर्म करण्याकरता श्रद्धा लागते, भक्ती करण्याकरता प्रेम लागतंय, ज्ञान अर्जन करण्याकरता अधिकार लागतो. याच्यापैकी आपल्या जवळ काय? हे एवढे सांगितले ना अवच्छेदक. याच्यापैकी आपल्या जवळ काय? भक्ती करावं तर प्रेम नाही, कर्म करावं तर श्रद्धा नाही, योग करावं तर निग्रह नाही, ज्ञान अर्जन करावं तर अधिकार नाही, दान धर्म करावं तर हातात काही नाही, तीर्थयात्रा करावं तर इथून इथवर चालता येत नाही. मग आपल्याला नेमकं करण्यासारखं काय? महाराज, ह्या साधना सर्वांना करता येत नाहीत, नाही का? ही अडचण साधनेची आहे. साधना नाहीत का करता येत नाहीत? करता येत नाही, कळतं ना. पण ह्या साधना नाही देवाच्या प्राप्तीच्या का सर्वांना करण्यासारख्या नाही? कोण्याही साधनेनं मनुष्य मुक्त होतो, कारण ह्या सगळ्या वेदविहित साधना आहेत. कोण्याही साधनेनं मुक्त होतो, नाही असं नाही का? पण त्या साधना सर्वांना करता येत नाहीत. आणि संतांची तळमळ अशी आहे, वेदाने प्रत्येकाचे विधान प्रत्येक साधना सांगितल्या, पण संतांनी एक साधना सर्वांना करता यावी असं सांगितलं. हे वेदाच्याही पुढचं आहे, ध्यानात ठेवा. कारण वेदाच्याही पुढचं मनोगत संतांचं आहे, कारण त्यांची तळमळ वेगळी आहे. उपदेश करणारा देवही आहे, उपदेश करणारा वेदही आहे, आणि उपदेश करणारे संत आहेत. पण तिघांमध्ये फार विलक्षणता आहे बरं का, फार मोठी अडचण आहे. दोघांमध्ये तिघांमध्ये फार मोठा फरक आहे. वेद साधना सांगतो, नाही का, कारण त्याचं विधान वेगळं आहे. आपल्याकडे त्या ठिकाणी संत सांगतात हे वेगळं आहे,
आणि देव सांगतो हेही वेगळं आहे. देव कोणालाही सांगत नाही, वेदही कोणालाही सांगत नाहीत आणि हे कोणालाही सांगतात. कोण? संत. नाही का? पुढचा प्रकार आहे का? देव नाही का, देव सांगतो ते भक्ताला, वेद सांगतो ते विशिष्ट लोकाला आणि संत सांगतात ते सर्वांना, नाही का? असा त्या ठिकाणी नियम आहे. विठाला देवाकडे गेल्यावर देव सांगतो, तेवढा पवित्र असेल तर वेद सांगतो आणि प्रत्येकाच्या घरी येऊन सांगतो, त्याला संत म्हणतात. प्रत्येकाच्या घरी येऊन सांगतात, नाही का? आम्हाला झोपी गेलेल्या लोकांना उठवतात, नाही का? ही तळमळ संतांच्या अंतःकरणाची. विठाला 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 उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, पंढरीनाथा, स्मरण करा पंढरीनाथा. भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता, भावे चरणी ठेवा माता. चुकवावे था जन्माचा, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवा व्यथा जन्माच्या. असं वर्णन या ठिकाणी करतात. कारण उठा आपल्यासाठी नाही का, त्याच्यातही दोन प्रकार आहेत. काही उपासनेची जागृती आहे आणि काही ज्ञानाची जागृती आहे. जागृतीमध्ये सुद्धा दोन प्रकार होतात. संतांनी आम्हाला ज्ञानातही जागं केलं आणि आम्हाला भक्तीतही जागं केलं, नाही का? भक्ती करण्याला प्रवृत्त केलं ते संतानेच आणि देवाला ओळखण्यात प्रवृत्त केलं तेही संताने. ध्यानात ठेवा, भक्तीनं आपण देवाला आपल्यापर्यंत आणू शकतो आणि ज्ञानाने आपणच देव होऊ शकतो. विठाला विठाला महाराज, देव घरी यावा वाटत असेल तर प्रेमाने त्याचं भजन करायचं. आपल्या घरी देव येत असतो, नाही का? कारण हे कीर्तनात सुद्धा देव येत असतो. मला एक जणांनी विचारलं, कोणाच्या जवळ उभा राहतो, नाही का? कारण अरे कीर्तनात देव त्या ठिकाणी येतो. नव्हे कीर्तनाशिवाय देव नाही. काय कीर्तनाशिवाय देवच नाही. कोणाला देव पाहिजे असेल तर कुठं भेटतो? कीर्तनातच भेटतो. म्हणून तर या युगातली प्रधान साधना कीर्तन आहे. कोणाला देव व्हायचा असेल तरी कीर्तनच, देव पाहायचा असेल तरी कीर्तनच, नाही का? आपल्याला देव व्हायचंय, आपल्याला देव पाहायचंय, देवानं आपल्यापर्यंत यायचंय. याच्यापैकी आपल्याकडे काय यावं वाटतंय, पाहावं वाटतंय का देव व्हावं वाटतंय? तुम्ही एवढे गप बसले, ते तिन्ही प्रक्रिया फेल आहेत का? नाही का? म्हणजे ह्याच्यातलं काहीच नको का?
नाही आपल्याला देव व्हायचं नाही, देव पाहायचं नाही, देवानं जवळ यावं असंही आपल्याला वाटत नाही. असं एक आपलं परमार्थ कशासाठी आहे होय? कारण त्यानं आपल्यापर्यंत यावं, आपण त्याला पाहावं आणि शेवटी आपण देव व्हावं, नाही का? असं आहे. ध्यानात ठेवा, पवित्र झाल्यावर देव जवळ येतो, दृष्टी आल्यावर देव पाहता येतो आणि अधिकार आल्यावर देवच होतो, नाही का? असा त्याचा अर्थ आहे. विठाला आपल्या जवळ आपल्या घरी देव येण्यासाठी मंडळी आपल्याकडे पावित्र्य पाहिजे. पावित्र्याशिवाय देव नाही, जवळ येत नाही, जवळ घेतही नाही. तुम्ही सतत भजन करा जोपर्यंत आपलं शरीर आपलं अंतःकरण शुद्ध झालेलं नाही. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त, बैसोनी निवांत शुद्ध करी बैसोनी कांत शुद्ध करी चित्त, या प्रमाणामध्ये दोन्हीही सांगितलं, अधिकार आणि फल, नाही का? तुम्ही चित्त शुद्ध करा, हे तुमचा अधिकार आहे आणि तिथं देव येतो हे त्याचं फल आहे, नाही का? फल आणि साधन दोन्हीचा विचार महाराजांनी या ठिकाणी या प्रकरणात केलेला आहे, नाही का? तुम्हाला देव तुमच्यापर्यंत यावं वाटत असेल तर तेवढं आपलं अंतःकरण शुद्ध पाहिजे. ध्यानात ठेवा, कीर्तनात बसल्यावर अंतःकरण चांगलं पाहिजे का कपडे चांगले पाहिजे? होय, काय पाहिजे चांगलं? इथं बोलत नाही तर हो बोलता ना, कपडे चांगले पाहिजे का अंतःकरण चांगलं पाहिजे? कारण कपड्यानं लोकाला आपण चांगलं दिसतो आणि मन चांगलं असल्यावर देवाला आवडतो, नाही का? काय आपण देवाला आवडत असतो हो, आणि देवाला आवडण्यासाठी इथं याचंय. दुसरं सांगू का, एरवी करता तुम्ही किती चांगले कपडे घाला, आपल्याला आपली आवड का घरच्या लोकांना तरी आहे का? याच्यावर काय मत आहे तुमचं? रोज आपण सावरासावरी करण्यात बेजार आहेत, हे घाल हे काढायचं ते काय कपडे बदलले तरी. आता कपडे बदलण्यात जर आपण घरच्या लोकांना आवडत नसाल तर देवाला आवडण्याचा विषयच कुठे हो, नाही का? कपड्याचं काहीच नाही याच्यामध्ये. पुढचं सांगू का, मोठं व्हायला कपडे लागतात की कपडे नसल्यावरही माणूस मोठा होतो? कल्पना करा, आपले चांगले कपडे आहेत, एक जणाच्या अंगावर काही कपडे नाहीत पण त्याच्या प्रत्येक नोटावर त्याचा फोटो आहे. अंगावर कपडे नाहीत पण फोटो आहे की नाही? आहे ना. कशावर आहे? नोटावर आहे. आपला कशावर फोटो आहे? आपला घरात नाही आपला, होय? आपल्या घरात सुद्धा घरच्याने काढून ठेवला का? नाही, कारण त्यांना आवडतच नाही ते. काय ते फोटो, नाही का? उलट त्या ठिकाणी फोटोत काय हे उभा असताना आवडत नाही तर फोटोकडे कशाला पाहतील? प्रत्यक्ष त्याच्याकडे पाहायला कोणी तयार नाही. ही आपली परिस्थिती आहे. ध्यानात ठेवा, कपडे चांगले असल्याने देव स्वीकारत नाही, शरीर चांगलं असल्यावरही स्वीकारत नाही.
पुढचं सांगू का आणखी? वेदांताच्या भाषेमध्ये गुणानंही देव स्वीकारत नाही, गुणालाही स्वीकारत नाही, गुणाला सुद्धा देव त्या ठिकाणी त्याचा स्वीकार करत नाही, नाही का? फक्त देवाचा देव स्वीकारतो त्याच्या अंतःकरणाच्या शुद्धतेला, नाही का? ध्यानात ठेवा. म्हणून अंतरीची घेतो गोडी, गोडी अंतरीची घेतो गोडी, अंतरीची घेतो गोडी, भावाची पाय आहे जोडी, भावाचे देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची, देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा. असं वर्णन आहे की महाराज त्या ठिकाणी देवाला फक्त अंतःकरण चांगलं पाहिजे, म्हणजे स्वभाव चांगला पाहिजे. ध्यानात ठेवा. सुनबाईच्या सोबत वैभव आलं पाहिजे का तिचा स्वभाव चांगला असला पाहिजे? स्वभाव. नाही तिच्या सोबत आलेलं भांडे, ते कपाटन, मिक्सरन, काय हे जास्त आलं पाहिजे का ती जास्त स्वभावानं चांगली आली पाहिजे? नाही सासूसाठी कोणतं बरं याच्यातलं? ही तुमच्या इकडं बिमारी नाही का? नेमकं याच्यातलं कोणतं बरं? तिच्या सोबत लय आलेलं बरं का तिचा स्वभाव चांगला असलेला बरा? कोणाचा? मग सासूला जर तिचा स्वभाव चांगला पाहिजे तर परमार्थ करणाऱ्याचं अंतःकरण देवाला चांगलं पाहिजे की नाही? होय. प्राकृत सासूला जर स्वभाव आवडतो तर देवाला आपलं काय आवडत? बोला ना, स्वभाव म्हणा ना. नाही महाराजाचा स्वभाव चांगला असावा का त्याच्याकडे प्रभाव असावा? स्वभाव. प्रभाव म्हणजे गाडी हे ते, याला प्रभाव म्हणायचा. परमार्थात प्रभाव असला पाहिजे का स्वभाव? पाहुणे आलं की प्रभाव सांगायचा आणि संत आले की स्वभाव सांगायचा, नाही का? साधू घरी आले ना आपला स्वभाव सांगायचा, कारण अडचणी सांगायच्या आपल्या. आणि पाहुणा आला की मोठेपणा सांगायचा. 300 एकर तर ऊस आहे, नका किती सांगायचा? 300 एकर ऊस आहे, 50 एकर द्राक्षाची बाग आहे, दुधाची पाईपलाईन आहे, पाण्याची सांगायची नाही. भास्कर भाऊ कशाची सांगायची? दुधाची पाईपलाईन सांगायची. पाहुणा आल्यावर मोठेपणा सांगितलं पाहिजे. आणि संत आलं की महाराज त्या ठिकाणी अगदी नम्रतेनं आपला स्वभाव सांगायचा. संताकडे काय सांगायचं? मन सांगायचं संताला, धन सांगायचं पाहुण्याला, नाही का? त्यांना नसलं तर शेजाऱ्याचे ढेले सांगायचे. आपले तर सांगायचे हो, पण शेजाऱ्याची 4-2 एकर लावून सांगा. कोणाला? पाहुण्याला. आणि संतांकडे आलं की दीन होऊन सांगायचं, नाही का? हे पहा मी कधी मुक्त होईल, माझा उद्धार कधी होईल, नाही का? कशानं होईल? मला देव कधी भेटल, नाही का? आहे ना असं? कारण मला ती अवस्था कधी येईल, असे प्रमाण सुद्धा आहेत. हे सांगायचं कोणाकडे? महाराज संतांकडे सांगितलं पाहिजे. म्हणून इकडं आलं की स्वभाव सांगावा आणि प्रपंचात गेलं की प्रभाव सांगावा. पण आपलं उलट झालं. कसं आहे? प्रभावानं इकडं यायलो होतं, स्वभावानं तिकडं चाललो. कुठं? संसारामध्ये लय झालं, फेरबदल झाला ना, मग इकडं प्रभाव पट नाही का? चालत नाही. प्रभाव केवढा जरी झाला तर मुक्त होणार नाही. ध्यानात ठेवा. मुक्त होण्यासाठी, उद्धार होण्यासाठी देवाला पाहिजे ते अंतःकरण, नाही का? बाकी काही पाहिजे नाही. पहा तुम्ही, त्याला वर्ण नाही पाहिजे, आश्रम नाही पाहिजे, त्याला त्या ठिकाणी कुठली याती पाहिजे नाही, का? त्याला फक्त आपलं अंतःकरण पाहिजे. एवढंच त्याचं ठरलेलं आहे. विठाला 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 विठाला.
चांगलं पाहिजे म्हणजे शुद्ध पाहिजे, याचा अर्थ निष्पाप पाहिजे. मग साधकाने विचारलं, महाराज आमच्या सर्वांची सर्व पाप जाण्याची साधनं कोणती? ते म्हणे साधनं पुष्कळ आहेत, पण पाप मुक्त करणारं साधन जगामध्ये नाम आहे. संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे. महाराज सांगतात एका जन्माचं नाही अनंत जन्माची पाप निवृत्त करणारं साधन जर कोणतं असेल तर ते भगवंताचं नाम आहे. एका त्याच्यामध्ये फलही सांगितलं, साधन हेही सांगितलं आणि सोपं हेही सांगितलं नाही का. नामसंकीर्तन साधन आहे हे. कसं आहे ते? सोपे. बरं फल काय? जन्मांतरीची पाप दग्ध करणार आहे नाही का. ठीक आहे महाराज, इतर साधनेमध्ये पापाला निवृत्त करण्याचं सामर्थ्य इतर साधनेत नाही का, असं तुम्हाला म्हणायचंय का? महाराज म्हणले तसं नाही का. साधनेचा कालखंड वेगळा आहे आणि पाप निवृत्तीचा कालखंड वेगळा आहे. साधना करत असताना त्याच क्षणी पापाची निवृत्ती होते असं सामर्थ्य इतर साधनेत नाही का. परत असंही आहे की पहिलं पाप जर भयानक असेल तर त्याला साधनेतच तेच नाही का पाप येऊ देत नाही. हे सुद्धा एक अडचण आहे बरं का. साधनेवरच प्रवृत्त होऊ देत नाही. कशामुळे? त्याच्याकडे पहिलं काय? पाप आहे. बघा नाही का, मनुष्य कीर्तनाला येत नाही ते काय म्हणून? पाप म्हणून. काही माणसाला त्या ठिकाणी कीर्तनाला येता येत नाही हेही पाप आहे. काही माणसाला झोप येते हे सुद्धा काय? पापच आहे. बरं काही माणसाला झोप येत नाही हे सुद्धा एक पापच आहे. काय झोप येत नाही हे सुद्धा पापच आहे. म्हणून त्यांना गोळ्या घ्याव्या लागतात. ते पाप नाही तर काय? माणसाला पडल्या झोप लागाव. काय आमचे वारकरी महाराज यांना पडल्यावर झोप लागती नाही, झोप लागल्यावर पडतात. असं यांचं दिवसभर चिंतन चालतं, त्याच्या नामामध्ये तल्लीन असतात. काय महाराज कुठलं चिंता नाही काय नाही. पाप तर त्या साधनेनं राहतच नाही. मग परिणाम काय होतो? कारण झोपीला आड येत ते काय? पापच आहे. कीर्तनामध्ये झोप येते हे काय? पापच आहे. हे सुद्धा एक
फरक कळाला ना पण हं? कोण म्हणाले दोन्ही सारखंच वाटायले मी एक जणांना विचारलं ह्या दोन्ही तोंडात फरक काय ते म्हणला दोन्हीचा आवाज सारखाच नाही कळलं ना पण कारण असा जर त्या ठिकाणी तो परीक्षक असेल तर मग त्याच्यावर बोलायचं नाही का. महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे नाम या साधनेची पाप निवृत्तीची विशेषता काय याबद्दल जर विचार केला हरेर नामैव हरेर नामैव हरेर नामैव केवलम वर्णन करतात हरीचं नाम काय समावृतम पापम हरतीती हरिही नाही का सबंध पापाला निवृत्त करतय नाही का त्या ठिकाणी म्हणूनच त्याला काय म्हणतात हरतीती हरी नाही का. हरी हे देवाचं नाम का पाप हरी म्हणून हरी नाही का. देवाला हरी हे नाव का तर ते पापालाही हरी म्हणून त्याचं नाव हरी नाही का. इतकंच नव्हे सर्व प्रतिबंधाला हरी असा तो हरी नाही का. म्हणून आता मना काय हरी हरी एकदा म्हणायचं नाही हरी हरी हा तुम्ही तुम्ही म्हणणारे सकळ तेने माया जाळ तुटैल. अभंगाचं जे प्रथम चरण आहे याच्यामध्ये 2 वेळा हरी हरी असा शब्द आलेला आहे नाही का. आता याच्या पाठीमागे 2 वेळाच का महाराजांनी नाही का या नामाची विशेषता सांगत असताना हे हरी हरी 2 वेळा का म्हटलं याच्यावर बराचसा विचार करण्यासारखा आहे. पण एवढा विचार करायला आपल्यालाही वेळ नाही कारण हे सर्वांमध्ये चांगल्यापैकीचं सूत्र आहे काय ज्यावेळी आपल्याला त्याच्यात अडचण असते त्यावेळी असं सांगून टाकायचं असतं काय कारण आपल्याला जेव्हा काही सूत्राची अडचण येते त्याला सुटण्याचा उपाय हा आहे. ज्याला सूत्र सुटत नाही त्याला हे सूत्र अगदी त्या ठिकाणी सूत्रबद्ध आहे काहीच अडचण नाही का. कारण हा नेम सर्वांसाठी चांगला आहे म्हणून या नियमाची अंमलबजावणी जास्त प्रमाणात केल्या जाते नाही का. ज्यावेळी आमचा अभंगात प्रवेश होत नाही का 2 तास आम्ही बायपास प्रवास करतो आणि शेवटी जाता जाता म्हणतो याच्यावर बरंच बोलायचं होतं पण वेळ संपला कशाला फिरला इकडं नाही का. मग याच्यावरच बोलायचं याच्यावरच चालायचं ना नाही का. आणि ध्यानात ठेवा कीर्तनकाराला तरी याच्या पद्धती माहीत पाहिजे. 3 पद्धतीनं अभंग सोडवल्या जातो. किती 3 पद्धतीनं. पहिली पद्धती आहे पदकृत पद्धती, दुसरी पद्धती आहे अधिकरण पद्धती आणि तिसरी पद्धती आहे षडलिंग पद्धती. कारण त्या ठिकाणी त्याने त्या क्रमाने त्याचे लिंगाचा तरी त्या ठिकाणी विचार मांडायला पाहिजे. कारण पहिल्या चरणात काय आला म्हणजे उपक्रम उपसंहार अभंगातला काय त्याची अपूर्वता काय त्याच्यात त्या ठिकाणी उपपत्ती काय केलेली आहे
त्याच्यातला अर्थवाद काय आहे आणि त्याच्यातलं फल काय. कारण उपक्रम उपसंहारो अभ्यासो अपूर्वता फलम वगैरे वगैरे चिंतन आहे. कारण इथली मंडळी खूप काही बहुश्रुत असल्यामुळे थोडासा हा विचार मांडावासा असं वाटलेलं आहे बरं का. नाही तर खऱ्या अर्थाने नाही का हे नामपर आपल्या समोर अभंग आलेला आहे, पण चिंतन खूप आहे याच्यात. कारण कधी कधी असा विचार केला जातो. आणि एक ध्यानात ठेवा, हरी हे संतांनी त्या ठिकाणी ब्रह्माला म्हटलेलं आहे. वेदांत्याने जे ब्रह्म म्हटलं त्याला संतांनी हरी म्हटलं. ध्यानात ठेवायचं, वेदांत्याचं ब्रह्म आहे आणि वारकऱ्यांचा हरी आहे. ध्यानात असू द्या. तिकडं ब्रह्म म्हणतात आणि इकडं हरी म्हणतात नाही का. हे हरी ते ब्रह्म, ते ब्रह्म हे हरी नाही का. एवढी उंची वारकरी संप्रदायाची आहे नाही का. कारण वेदाने ज्याला ब्रह्म 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 म्हणावं नाही का, त्याला वारकऱ्याने हरी हरी म्हणावं. म्हणून तर बघा, तुमच्या आमच्यासाठी सोपं असं साधन आहे जे म्हणजे हरिपाठ. आणि हरिपाठामध्ये नाही का दुसऱ्या नामाचा प्रयोग केलेलाच नाही, फक्त हेच काय हरी. दोन्ही हरिपाठ बघा, त्याच्यात काय हरी नाही का. हरी नामाची विशेषता काय. एक जणाने विचारलं, तुमचा जर हरी हरी आम्ही मुखाने जर त्या ठिकाणी म्हणत राहिलो तर महाराज किती पुण्य होईल सांगाल का. महाराज म्हणले, गणती पुण्याचे गणना हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे. कारण काही परमार्थात आलेली माणसं पुण्याची अभिलाषी असतात नाही का. कारण ते वेळोवेळी म्हणतात, हे केल्यावर पुण्य होईल, ते केल्यावर पुण्य होईल नाही का. हे कशासाठी करायचं, पुण्य होण्यासाठी. त्यांच्या तोंडाला तेच असतं, साधन कमी पण ते संग्रह कशाचा, पुण्याचा नाही का. हे झाल्यावर काय होईल, पुण्य होईल. त्यांना माहित नाही की काय किती केल्यावर काय होतं, त्याचा पत्ता नसतो. पण त्यांचा एक त्याच्यात ठरलेला असतं, आपल्याला काय पाहिजे, पुण्य पाहिजे. ध्यानात ठेवा. आणि मनुष्यानं जास्त जास्त जमवलं पाहिजे ते काय, पुण्यच नाही का. बरं, दुसरा प्रकार एक असा आहे, इथं हरिमुखे हरिमुखे असं का म्हणतात. हरिमुखे म्हणून हरिमुखे काय नाही का. कृपया ध्यान दीजिए नाही का. काही त्या ठिकाणी सूत्र आहेत. आणि हे पहा, काय वारकरी संप्रदाय श्रीमंत हो. कोणाचंच आम्हाला त्या ठिकाणी भांडवल मागायची गरज नाही, इतकं आमच्या घरी भांडार आहेत नाही का. काय प्रमाण आहेत नाही का. कोणाला भीक मागायची गरज नाही. संप्रदायातल्या माणसाला इतर लोकांच्या प्रमाणाची गरजच नाही. आता याच्यात गाणे का म्हणतात कळतच नाही. त्याची गरज आहे का याच्यात. होय, तुमचं याच्यावर काय मत आहे. बरोबर आहे की नाही. कारण आमच्याकडे कमी असल्यावर नाही का दुसऱ्याचं घ्यावं ना. आमच्याकडे काही कमीच नाही. शब्द काढा त्याला प्रमाण. फक्त आता आपल्याला दिशा नसेल तो भाग वेगळा नाही का. त्याची दिशा नसेल तो भाग वेगळा आहे. पण आम्हाला कोणाला भीक मागायची गरज नाही. कारण वारकरी संप्रदाय एवढा जगाच्या पाठीवर दुसरा कोणताच संप्रदाय श्रीमंत नाही का. पण एक ध्यानात ठेवा, संप्रदायातल्या लोकांना हे कळालं पाहिजे. अडचण इथं हे आमच्याकडचं दारिद्र्य आहे. संप्रदाय श्रीमंत यात शंका नाही, पण संप्रदायात आलेले त्या ठिकाणी दरिद्री आहेत.
नाही का. म्हणून आम्हाला त्या ठिकाणी झोळी घरून फिरायची वेळ आली नाही का. कारण उगाच आम्ही याचे प्रमाण घे त्याचे प्रमाण घे, गरज काय आम्हाला. आम्ही श्रीमंत आहेत ना. हे पहा शास्त्र आहे, ध्यानात ठेवा. गरिबी आल्यावर भीक मागाव, पण श्रीमंतान भीक मागाव का. तेच म्हणायला लागला इतकी वर्गणी असती का नाही का, तुम्हाला आमच्याकडं दिसायले का. कारण त्या ठिकाणी म्हणजे गावात आम्हीच तेवढे आहेत का असं म्हणावं का कोणी. श्रीमंतान नाही का. श्रीमंत म्हटल्याच्या नंतर कारण ज्याच्याकडे श्रीचा नाही अंत तो श्रीमंत. साधारण व्याख्या ती तेवढी काही लावून धरण्यासारखी नाही. काही व्याख्या चलत चलत करायच्या असतात. महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी असा आहे, काय त्यांच्याकडे अडचण आहे हो. आणि त्यानं त्या ठिकाणी म्हणावं का नाही का हे मला नाही ते मला नाही नाही का. त्यावेळी या वर्षी कस काय पाऊस काळ, हे इकडं खाली यायची गरजच नाही, कारण तुझ्याकडं खूप आहे ना. तसं वारकरी संप्रदायातला जोही प्रवासी आहे महाराज, त्याला कोणाकडेच हात पसरायची गरज नाही, एवढा आमच्याकडे त्या ठिकाणी भांडवल आहे नाही का. महत्त्वाचा मुद्दा एवढाच आहे, टाईम थोडका राहिलेला आहे. आणि म्हणून चिंतन त्या ठिकाणी समोर असं आहे महाराज, ध्यानात ठेवा. नामाचा शक्तिवाद सांगत असताना महाराजांनी किती अपूर्वता सांगितली नाही का. तुम्ही त्या ठिकाणी काय म्हणा, हरी 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 म्हणा नाही का. कशाने म्हणा, तोंडाने म्हणा, याचाही समन्वय बरं का. मुख आणि नाम याचा समन्वय आहे. देवाने तोंड नामासाठी दिलं, नामासाठी तोंड आहे म्हणून नाम तोंडात असलं पाहिजे. तोंडाकडे पाहू नका कारण नाम नामाचा आणि तोंडाचा अन्योन्य संबंध आहे. वेदांताच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर अन्य नामाचं महत्व वाणीशिवाय नाही आणि वाणीचं महत्व नामाशिवाय नाही का. तोंडाची किंमत कशाने केल्या जाते, नाम तोंडात आहे म्हणून. आणि नामाला महत्व कशाने, आपल्याला तोंड आहे म्हणून. काय आहे ना, पण काय तोंड आहे ना, असं तोंडानं सांगा ना. आहे ना आपल्याला तोंड. बरं देवानं तरी तोंड कशासाठी दिलं. देवही एवढा उदार नाही बरं. आपल्याला एवढा चांगले तोंड दिले, एवढा तो उदार नाही, पण त्याला त्याच्यातून काही साधायचंय, त्याच्या नामासाठी त्यानं दिलेलं तोंड आहे. प्रमाणिक नाही देव, ध्यानात ठेवा. त्याला लय असं प्रमाणिक समजू नका, असं कोणालाही काही देत नाही ते. माणसाला त्यानं इतकं चांगलं तोंड दिलं, ते माणसाला कशातही वापरण्यासाठी नाही दिलं. वापरणारालाही कळावं की आपलं तोंड आपण कशात वापरायला लागलो. काही बोलायचं नाही या तोंडानं नाही का. काही जरी असलं तर या तोंडानं काही बोलायचं नाही. तोंड काही बोलायला दिलं का त्याचं नामच चिंतन करायला दिलं. नामासाठी तोंड दिलं, तोंडानं सांगा ना. नामासाठी दिलं ना, काय तोंड. म्हणून या तोंडाने काय केलं पाहिजे, देवाचं नामच चिंतनच केलं पाहिजे. कारण असं म्हणणं कोणाचं आहे, देवाचंच आहे. देवच म्हणायला लागले, अरे हे पा एका जर तोंडाला नामाचे संस्कार झाले तर तेवढ्यावरच मनुष्य कृतार्थ होतो. ज्याच्या मुखात नाम त्याच्या हातात मोक्ष. मुखी नाम आहे ना, ज्याच्या हातामध्ये त्या ठिकाणी मोक्ष येतो. कशाने, नामाने. एवढा त्या ठिकाणी महाराज नामाची नाही का आणि वाणीची संगती आहे का, असं वर्णन आहे. बरचसं काही शास्त्र सांगण्यासारखं आहे. कारण एकाच येवणीला तोंड दिलं देवाने आणि ते फक्त भजनासाठी दिलेलं आहे. कशासाठी, पण मान नाही का. हे पा तोंड कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम भजन को दिया, कमल मुख राम कमल मुख राम भजन को दिया. हे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया.
कमल मुख राम भजन को दिया. महाराज सांगतात देवाने हे तोंड इतकं चांगलं, त्याला कोणतं मुख म्हटलं? कमल मुख. ध्यानात ठेवा. काही शास्त्राने त्या अवयवाला काही विशेषण दिलेले आहेत बरं का. जसं मुख हे कमल आहे तसं नेत्र सुद्धा कमळ आहेत, नाही का? का बरं आपल्या इंद्रियाचा इतका आदर शास्त्राने करावा? काय विशेषता? तोंड चांगलं नाही का वापर चांगला नाही? वापर चांगला. तोंडानं सांगा. तोंड चांगलं नाही का तोंडाचा वापर चांगला नाही? बरं देवानं तोंड चांगलं दिलं नाही का देवानं दिलेल्या चांगल्या तोंडाचा चांगला वापर नाही? कसं आहे? चांगला वापर नाही का? देवानं तोंड चांगलं दिलं नाही का? दिलं नाही का? काय चांगलं? कारण तो चांगला म्हणून आणि चांगलं काम करून त्याच्यातून घ्यायचंय म्हणून तोंड चांगलं दिलेलं आहे. पण वापरणारानं लयच खराब केलं, काही टाकलं त्याच्यात. कशात? तोंडामध्ये. तंबाखू त्याच्यात ठेवायची असते का? इथं नाही कोणी खात. इथं कोणी खात नाही ना? इथं नाही खात. बाहेर निघाल्या तर आहेत ना तोटीची तोटी. कारण ध्यानात ठेवा, तंबाखू खायला दिले का ते? नाही का? कारण नक्कीच नाही. शास्त्रच आहे त्याच्या पाठीमागे. तोंडात काहीही टाकाय तोंड दिलं नाही. बरं बिभत्स शब्दाचा प्रयोग करण्यासाठी तोंड दिलं का? नाही. तोंडाने चांगलं बोललं पाहिजे. बोलायचं असेल तर, कारण तोंड तर बोलायला एकाच वेळी याच वेळेला आहे. कारण या तोंडाने बोलता येतंय म्हणून काही बोलायचं का? एक. दुसरा प्रकार, याच्यात जमायलंय म्हणजे काही टाकायचं का? काही टाकायचं नाही. तोंडात काही टाकायचं नाही. ध्यानात ठेवा. हे पा, ही जी शिवी आहे ना, शिवा कळतात ना? म्हणजे तुम्हाला इथं कोणी देत नाही ना? शिवा. कारण मला तुम्हाला विचारायचं, शिवा ही जी शिवी आहे याचा रचयिता कोण आहे? म्हणजे कवी कोण? रचयिता कोण आहे याचा? नाही, महाभारत नाही का त्या ठिकाणी व्यासाने रचलं. त्या ठिकाणी गीता भगवान श्रीकृष्णाने सांगितलं. शिवी ही याची रचना करणारा पहिला कवी कोण? इकडे बोलत नाहीत का भाऊ? कोण आहे शिव? बरं इथं कोणाला येत नाहीत का त्या? नाही, म्हणजे ज्या अर्थी गप्प बसले त्या अर्थी आम्हाला त्याचा परिचयच नाही. कशाचा? शिवी देण्याचा. असं आहे का काही? तुम्हाला वाटतंय का मला येत नाही, पण इथून देता येत नाही? कारण इथून द्यायची नसती, देता येत नसते, नाही का? तरी आमच्या लोकांनी सुरू केलंय. कारण याच्यावर ते शब्द नाहीतच. ध्यानात ठेवा. कुठं काय वापर, लोक हसायला लागले म्हणजे कोण्याही शब्दाचा प्रयोग कुठून करायचा नसतो. कारण ही अनुष्ठानाची गादी आहे. कारण ग्राम्य शब्दाचा प्रयोग याच्यावर त्या ठिकाणी कदापि होऊ नये. आमच्याकडे विधान आहे, शास्त्र आहे सर्वांच्या पाठीमागे. आम्ही आमच्या गादीवर नाहीत, आम्ही कोणाच्या? नारदाच्या गादीवर आहेत. आणि या गादीवर महाराज त्या ठिकाणी काय बोलायचं हे ठरलेलं आहे. म्हणून ग्राम्य शब्दाचा त्या ठिकाणी वापर या तोंडाने करायचा नाही. कारण तोंड देवाने त्याच्यासाठी दिलं नाही. कारण बघा, काही वेळी अधिकाराने माणसाचं तोंड सुटत असतं. कशानं? अधिकारानं. काही अधिकार प्राप्त झाला ते सारखं ते तोंड, त्या तोंडातून त्याचा अधिकार बाहेर यायला लागतो. जसं बघा, सासूला त्या ठिकाणी ते जेव्हा ती पदावर जाते ना, कोण्या? सासू ह्या पदावर तिलाही 40 वर्ष अनुष्ठान करावं लागतं. काय व्हायला? सासू व्हायला किती वर्ष जातात तिचे आयुष्याचे? 40 वर्ष. आणि जेव्हा ती होती तेव्हा त्या तपाचा तिचा आविष्कार होतो. आणि मग ती सुनाला येता जाता त्या ठिकाणी चांगलं बोलत नाही. इथं नाही ना, पण हे नाही, इथं नाही ना. जर असेल तर ते म्हणेल याला कोणी सांगितलं? इथं हे रोग आहे म्हणून, नाही का? असं तर काही नाही, नाही का? तसं तुमच्या इथं नाही असं समजून सांगायलो. म्हणून त्या ठिकाणी मला काहीही सांगायला अडचण नाही. कारण तुम्ही तसं मनाला लावून घेणार नाहीत. म्हणून तसं तर तुम्ही एवढे प्रामाणिक मनाचे, मी 2 तासही सांगितलं तर काहीच मनाला लावून घेणार नाहीत. इतके चांगल्या मनाचे, इतके चांगल्या मनाचे.
म्हणून मला निष्कपट कुठल्याही प्रकारे विचार न करता त्या ठिकाणी कोणतीही प्रक्रिया अशी छळण्याकरता मला अडचण भासणार नाही असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटायलंय? बरोबर आहे ना? बघा नाही का त्या ठिकाणी सगळे म्हणले अगदी बरोबर आहे, अगदी खरं आहे. आमच्या गावात ते तसं नाहीच. काय नाही का? काय असायचं तर असं महत्वाचा मुद्दा त्या ठिकाणी असा आहे महाराज नाही का, हरी हरी नाही का हे साधन सांगितलं, तसा या साधनेचा अधिकार सुद्धा कोणाकोणाला आहे महाराज सांगतात सकाळला सर्वांना आहे. नामचिंतन कोणाला घेत आहे? ज्याला ज्याला तोंड आहे त्याला त्याला असा अर्थ होतो नाही का. जे या वर्णाचा आहे नाही का हेही तिथं त्या ठिकाणी ग्राह्य नाही, त्या यातीचा आहे हेही म्हणायचं नाही. फक्त ज्याला तोंड आहे त्याला त्या ठिकाणी नामाचं चिंतन करण्याचा अधिकार आहे. म्हणून महाराज इथं अधिकार कोणाला? सकाळाला नाही का? सकळासी अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. महाराज सांगतात हरीच्या नामाने सर्वांचा कलियुगात काय काय होणार आहे? उद्धार होणार आहे. असा नामाचा अधिकार सर्वांना आहे असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे नाही का? सर्वच नामचिंतन करू शकतात आणि सर्वच नामाने त्या ठिकाणी तरतात असा त्याच्यामध्ये साध्य साधन नाही का भाव या प्रमाणामध्ये आलेला आहे असतो. महत्वाचा त्या ठिकाणी मुद्दा असा आहे सकळ या पदाने अधिकाराचं दर्शन दिलेलं आहे. आम्हाला एक सांगा फल काय? महाराज सांगतात तेने माया जाळ तुट येईल नाही का. म्हणजे त्याने त्या माया जाळ त्या ठिकाणी काय होईल? तुटेल. कशानं? नामाने. थोडंसं नाही का हा एक मोठा जीवनातला प्रतिबंध आहे नाही का. कोणता प्रतिबंध आहे? माया हे प्रतिबंध आहे नाही का. कल्पना करा मायेनच नाही का या ठिकाणी तुम्ही आम्ही इतके खाली आलो. कारण जीव झाला ते कशानं? मायेनच आहे नाही का. कारण तीच माया तमप्रधान झाली म्हणून तिला अविद्या नाव आलं नाही का. तीच काय झाली? तम विशेषत्वाने तिला अविद्या नाव आलेलं आहे. नाही तर ती कोण आहे? मायाच आहे. सत्व प्रधान झाली की ती माया माया आहे आणि तम प्रधान झाली की मायाच अविद्या आहे नाही का. आणि आता अविद्या झाली की तिला ती जीवाला त्या चैतन्याला जीव करते आणि माया उपाधी झाली की ती जगाचं त्या ठिकाणी नाही का जे काही भरण पोषण आहे अशा ईश्वराला त्या ब्रह्माला ईश्वर करते. ब्रह्माला ईश्वर केलं ते मायेनं आणि ब्रह्माला जीव केलं ते अविद्येनं असं म्हणा नाही का. आता ब्रह्म जीव झालेला नाही, ब्रह्म ईश्वर झालेला नाही, हा स्वतंत्र त्या ठिकाणी चिंतनाचा भाग आहे. पण अशा प्रक्रिया या वेळेला सांगायच्या नसतात. कोण्या वेळेला? म्हणजे आता टाइम सोडायचा आहे आणि आतापर्यंत त्या ठिकाणी बरं वातावरण आहे, अशा वातावरणात प्रवास व्हावा नाही का. आणि आता जर माया ब्रह्म म्हटलं तर काय होईल? आघात घात घातपाताचा संबंध आहे. म्हणून त्या ठिकाणी आता आपल्याला त्याच्यावरती चिंतन करायचं नाही. फक्त मायेसारखा प्रतिबंध. पण याच्यावर पूर्व पक्ष येतो बरं का. आता का महाराज नामाने त्या ठिकाणी पापाची निवृत्ती सांगितली, पुण्याची प्राप्ती सांगितली, पण माया निवृत्ती नामाने कशी? कारण तुमची माया जर त्या ठिकाणी सत असेल तर त्या ठिकाणी त्याच्या निवृत्तीचं काही साधन आम्हाला सांगता येईल बरं का.
आता पहिल्यांदा तुमची माया असत आहे की अशात आहे? सांगा, बोला ना जरा, थोडस बोलून याच्यावर. कारण ते माया जाळ आलं म्हणून ऐकणारे म्हणले हे जाळ आला. नाही का, कोणाचा जाळ? हे मायेचा जाळ आहे. कारण त्या ठिकाणी हे नेमकं माया अगोदर, माया हे शब्द कसा आहे? सा माया हो, पण माया कशी? ती खरी का? जाऊ द्या, ती सत असत शब्द सोडा. खरी का खोटी? तुम्ही काही म्हणायचं खरी आणि काही न म्हणायचं खोटी असं म्हणा. असं म्हणा. कशी आहे ती? खरी आहे का खोटी? नाही का? त्या ठिकाणी कल्पना करा, ती काय करते? ती जवळ आली की त्या चैतन्यात विकार निर्माण करते. काय करते? आणि विकारी झालं की लहान होते. ध्यानात ठेवा. कारण निसंग अविकारी तोपर्यंत महान असतो आणि विकारी झाला की लहान असतो, लहान होतो. उपाधी आली की लहान होतो. ध्यानात ठेवा. लग्न झाल्यावर माणूस मोठा होतो की लहान होतो? आता बोला. लहान होतो का मोठा होतो? स्वतंत्र असतो की परतंत्र होतो? लग्न झाल्या. इथं झाले नाहीत का एवढा वेळ लागायलाय? लग्न झाले ना आपले सर्वांचे. तुमच्या गप्प बसण्यात मी का तुम्ही मठातले समजू का? असं बोला ना मोकळं मोकळं. लग्न झाल्यावर मनुष्य मोठा होतो की लहान होतो? बरं, स्वतःला लहान समजतो की मोठा समजतो? मोठा समजतो. म्हणून तर ते कोणाच्या बापाचं ऐकत नाही, त्याच्याही. ते बापही म्हणतात पोरगा आतापर्यंत खूप ऐकत होतं, पण आता काही बोललं तर ते काहीच ऐकत नाही. म्हणजे त्याला काय वाटतंय? मी काय झालो? मोठा झालो. नाही, हे झालेला मोठा आहे का केलेला मोठा आहे? नाही, अवघडच आहे. हे याच्याकडून मोठा झाला का तिच्याकडून मोठा झाला? कोणाकडून? तिच्यामुळंच मोठा झाला ना त्या ठिकाणी. ती आल्यावर काही समजीच ना ते कोण. कारण ते कोणा आईचं ऐकणं, बापाचं ऐकणं, कोणाचं भावाचं ऐकणं, कोणात राहीनं. वाड्यात सुद्धा ते वाडा धट होईना, मधी भीती घालायला लागलं. हे एवढं वाटोळं कोणी केलं ते? म्हणून ती आली म्हणजे चांगलं झालं का वाईट झालं? हळूच सांगा आता. लय पाळी आली वाईट. ती आली म्हणजे चांगलं झालं की वाईट झालं? वाईट होण्यासाठी केलं काही. एवढे मंडप घातले गाव झाकण्याचे, तर ते कशासाठी? चांगलं होण्यासाठी का वाईट होण्यासाठी? बघा ना त्या ठिकाणी ती सासूही फुसफुस करते पुन्हा. पहिल्यांदा तर लय तयारी नसते, एकदा याचं झालं पाहिजे मग आम्ही मोकळे झालो, नाही का? आणि महाराज त्या ठिकाणी त्याचं झाल्यावर पुन्हा त्या ठिकाणी ही रोज रडती. कोण? सासू. त्या ठिकाणी बघा, ती उठत नाही, 4 वाजल्यापासून शेण काढती. कोण? सासू. इथं नाही ही सासू नाही ना शेण काढणारी. मला सांगा, हिनं पहाट उठल्यावर काकडा म्हणावं का शेण काढावं? काकडा. बरं खरं सांगा, आता ती शेण काढती का काकड्याला येते? सासू झाल्यावर काहीतरी महिमेत राहिलं पाहिजे, तिनं शेण काढलं पाहिजे का हे तरी तिला कळायला पाहिजे ना. कोणाला? आणि ती त्या ठिकाणी पुन्हा सांगते, महाराज 4 वाजताच उठते बरं. आणि पहिलं काम आपलं असतं दारावर त्या ठिकाणी झाडणं शेण काढणं. तुला सांगाय तरी लाज वाटायला पाहिजे ना. कोणाला? सोडा ते सासा सोनाच्या गप्पा. तसं झालंय जीवाचं तसं झालंय. शेण काढणे इतकी पाळी जीवावर आली. कोणावर? जीवा. संसार शेण आहे ना. संसार सुद्धा काय? शेण आहे. आणि त्याच पाट्या उचलून आपण त्या ठिकाणी भरायलोत ना. काय? संसाराच्या नाही का? कारण शेण भरलं म्हणूनच शेण भरायलो ना. कळालं असं तर धन्यवाद, नसलं कळालं तर साष्टांग दंडवत. कारण एवढी वेळ आपल्यावर कशामुळे आली? आपला गेला महाराज त्या ठिकाणी, नाही का? काय करावं त्या ठिकाणी, काय केलं पाहिजे, काय करायचं असतं. विवेक तरी काय असायला पाहिजे.
कशात काय त्या ठिकाणी ठेवायचं हे तरी कळायला पाहिजे. एका बाईनं फ्रीज मध्ये गौऱ्या ठेवल्या. कशामध्ये? आता काय महाराज, काय विवेक असायला पाहिजे ना. फ्रीज मध्ये गौऱ्या असतात का? काय ठेवलं पाहिजे त्याच्यात? पण शेण ठेवलं ती ना. कोण? हे कोण्या बाईचं नाही बरं, प्रत्येकाचं आहे, तुमचं आमचं नाही का. तिनं जसं फ्रीज मध्ये शेण ठेवलं तसं नरदेह आणि याच्यामध्ये संसार ठेवणं म्हणजे काय? शेण ठेवणं. याच्यात शेण ठेवत असतात का? कारण काय कळायला पाहिजे ना. म्हणजे आपली बुद्धी कशाची असली पाहिजे? बोलत नाहीत आता, नाही जाऊ दे आता, ते बोलत नाहीत म्हणून मीच गप्प बसतो आता. नाही का, टाइम झाला ना. महत्वाचा मुद्दा असा आहे, महाराज त्या ठिकाणी किती वारकरी संतांनी आपल्यासाठी सोपं केलं नाही का. पहा तुम्ही, कारण हा जो मायेचा नाही का मायाचा जो विचार आहे हे वेदांताने केलेला आहे आणि तुकोबारायांनी सहज सांगितलं नाही का. कारण आमचं नाम हे साधन सुद्धा मायेसारख्या प्रतिबंधाला निवृत्त करतंय. कसं करतंय महाराज आम्हाला सांगितलं पाहिजे. आता वेळ नाही. कारण नामाने मायेची निवृत्ती कशी आणि नामाने मोक्षाची प्राप्ती कशी. तसं जर पाहिलं तर पूर्व पक्ष बऱ्यापैकी भांडायला येतात. ज्ञानाने मोक्ष होतो, ज्ञानाने मायेची निवृत्ती होते, नामाने होत नाही नाही का. आता इथं बराचसा मोठा वाद आहे आणि एवढा वाद कीर्तनाच्या शेवटी करू नये नाही का. कारण तो वाद त्या ठिकाणी अंगावर येण्यासारखा असतो. म्हणून सांगणारा ऐकणारा मध्ये सुद्धा काय होतो? वाद होतो नाही का. इथं त्या ठिकाणी आतापर्यंतचा होता नाद आणि इथून पुढे झाला वाद नाही का. म्हणून आता त्या ठिकाणी ते नको. नामाचं फल काय महाराज सांगतात? मायेची निवृत्ती आहे नाही का. ते नाम कोणाला घेता येईल म्हटले? सर्वांना नाही का. नाम कोणतं? हरी हरी. पण अशी तुमची नामाची अपूर्वता आहे तर अन्य साधनेची गरज नाही का? अभंगाचं दुसरं चरण. अनिक नका काही, अनिक नका अनिक नका काही बाळाचे भरी. अनिक नका काही, नका काही, अनिक नका काही बाळाचे भरी. गाबाळाची भरी तेथे आहे थोरी नागवण. या ध्रुवपदामध्ये थोडीशी त्या ठिकाणी अशी संगती आहे. कारण अन्य साधनेच्या बाबतीत महाराजांनी केलेला निषेध आहे का? असं नाही का. वारकरी संप्रदायामध्ये सर्व साधनेचा आदर केला, निषेध केलेला नाही. ध्यानात ठेवा नाही का. संप्रदाय कोणाचाच निषेध करत नाही. सर्वांना प्रेमाने जवळ करणारा एकमेव संप्रदाय, कोणाचा निषेध नाही याच्यात. असं का बोलले? म्हणजे इतर साधनेला गबाळ म्हटले ना, गबाळ. अनेक नका काही गबाळाचे भरी. साधन गबाळ नाही, साधनेत गबाळ आहे नाही का. काय ते
साधनेत गबाळ आहे, साधन गबाळ नाही. म्हणून आता ते कसं काय वगैरे आहे नाही का. म्हणून तुम्ही त्या गाबाळामध्ये पडू नका. नियम आहे, इतर साधनेचे विधान क्लिष्ट आहेत. कसे क्लिष्ट आहेत? अडचण आहे नाही का. कोणतंही साधन घ्या, त्याच्यामध्ये खूप काही लागतं बरं काय. फक्त लागत नाही यालाच, कशाला? नामालाच लागत नाही, बाकी कशाला लागत नाही सांगा. कारण तसं जर पाहिलं तर लग्न सुद्धा एक संस्कार आहे. कशाचा? ग्रस्त आश्रम एक जीवन धन्य बनवण्याचं साधन आहे. धन्य ग्रस्त आश्रम असं म्हटलेलं आहे ना. जीवन धन्य करण्यासाठी एक वेदाने केलेला माणसांवर संस्कार आहे तो. कारण विवाह नावाचा काय एक संस्कार आहे. आणि हे माणसावर केलेला आहे. का केलेला आहे? की याचं जीवन असं बांधणीचं आणि बांधून राहिलं पाहिजे. आणि आश्रमात राहून त्याने अनेक प्रकारच्या विहित साधनेनं आपलं जीवन धन्य बनवलं पाहिजे, असं वेदाचं मनोगत आहे नाही का. त्या ठिकाणी हे विधी कशासाठी हेच आम्हाला त्या ठिकाणी कळालेलं नाही. तसं जर पाहिलं तर त्याचे नियमही पुष्कळ आहेत नाही का. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? हे प्रत्येक जी साधन आहे, तप म्हटलं तरी त्याच्यात अडचणच आहे, जप म्हटलं तरी अडचण आहे. जप करायला लागलं ना तर त्याला काळाचा प्रतिबंध असतो, म्हणून तेही त्या ठिकाणी अडचण. पहा तुम्ही, काही माणसं डोळे झाकतात, कीर्तनातले नाही बरं का. कारण साधना करत असताना देवाच्या पुढे बसल्यावर काय करतात? ते डोळे झाकतात. डोळे झाकले की त्याला दुसरंच दिसतंय. कारण ते ज्याच्या पुढे बसले ते तर डोळे झाकल्याने दिसतच नाही. आणि डोळे झाकल्यावर ते दिसत नाही म्हणून कुठलं तरी दिसतंय. त्याचा ऊस नाही का, त्याचा कुठं तरी ते डोळे झाकल्यावर दुसरं. पहा तुम्ही, उघडा असल्यावर तरी त्याला देव दिसन पुढे म्हणून. काही माणसाला पुढचा देव दिसत नाही नाही का, पण कुठलं तरी काहीतरी त्याच्यातून ते पाहतात. म्हणून तर आमच्याकडे त्या ध्यानाच्या साधना सांगत असताना बरेचसे काही प्रतिबंध असतात. ध्यान करायचं तर त्याला भूत प्रतिबंध आडवा येत असतो. मागचं काय आठवायला लागलं तर देवाचं ध्यान होत नाही. म्हणून या साधनेमध्ये विधानं खूप मोठी असल्यामुळे महाराज म्हणले या गबाळामध्ये पडू नका. कारण हे लय सोपं आहे, सर्वांना करण्यासारखं आहे. आणि कारण त्या ठिकाणी हे दुसरा दिवस असल्यामुळे भगवन नामाचा त्या ठिकाणी आपल्याला त्याच्यामध्ये विशेषत्वाने काय मिळाला पाहिजे? उपदेश मिळाला पाहिजे. ध्यानात ठेवा, पुढचा साधनेचा प्रवास करण्यासाठी नामाचं फाउंडेशन चांगलं पाहिजे नाही का. म्हणूनही केलेला प्रयोग आहे. कारण आपल्या भूमिकेचे दिवस आहेत पुढचे, उच्च भूमिकेचे आहेत. आणि त्या भूमिकेचा प्रवास करायला आपली तेवढी तयारी होण्याकरता आपल्याजवळ काय पाहिजे? नाम पाहिजे. ध्यानात ठेवा, कीर्तनात विठ्ठल विठ्ठल का म्हणायचं? कारण जेव्हा महाराज बोलतात ना तेव्हा ते बोध घेण्यासाठी विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर नाही का ते ज्ञानबोध अंतःकरणावर स्थिर होतो, म्हणून हा त्याचा अर्थ आहे. काही लोकांनी वेगळा अर्थ केला. एका गावात मी नाम सप्ताहात कीर्तनाला गेलो. फेटा बांधताना दोन तरुण समोर, त्यांची चर्चा सुरू झाली. का रे म्हणे, महाराज लोक विठ्ठल विठ्ठल का म्हणायला लावतात? ते म्हणे त्यांना सुचणं गेलं की आपल्याला नादी लावतात. आणि त्यांच्या ध्यानात आलं की हो 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 नाही का. आणि थोडेसे काही अडचणीत आले की गजर करा विठ्ठल विठ्ठल. त्याचा अर्थ हे आहे का? पण लावला त्याने. आता ते अर्थ लावण्यात जे ते स्वतंत्र असतो नाही का. आमच्याकडे तशाबद्दल कायदा केलेला नाही ना. कशाबद्दल? अर्थ लावण्याबद्दल. म्हणून तर बऱ्याच प्रमाणाचे अर्थ सोयीप्रमाणे महाराज लावित असतो. काय अर्थ सोयीचा लावला पाहिजे का असं ते लावला पाहिजे? काही काही तर सोयरिकीच्या बैठकीत प्रमाण म्हणतात नाही का. त्या ठिकाणी आता आम्हाला नाही का, आम्ही काहीच समजत नाहीत कशालाच. कारण आम्हाला तुमच्याकडून आम्हाला काहीच नको. अरे तुला देण्याची वेळ आली, त्यांच्याकडून नको हे कशाला. बऱ्याचसा काही आहे. कुठेही काही काही माणसं चलत चलत प्रमाणाचा प्रयोग करतात. पण त्या ठिकाणी महाराज ते सोयीचा अर्थ असतो, वास्तविक अर्थ वेगळा असतो. ध्यानात ठेवा, तिथं काय म्हणायचंय तर ते वेगळं आहे नाही का. आपण जे म्हणतो ते वेगळं आहे. असं काय असायचं तर हे सर्वच वेगळं आहे नाही का. पण त्याच्यामध्ये टायमाचं त्या ठिकाणी टाइम झाल्याच्या नंतर बोलणं सुद्धा वेगळंच आहे.
काय, कारण टाइम संपल्याच्या नंतर बोलणं सुद्धा वेगळंच आहे, कारण ते अनुसरून नाही, अपेक्षित नाही, आणि आता त्याच्याबद्दल आवड सुद्धा नाही, नाही का, असाही त्याचा त्या ठिकाणी अर्थ होतो. म्हणून महाराज नाही का, संगती त्या ठिकाणी अशी ही सर्व साधनं करण्याची गरज नाही, आणि त्या साधनेचे त्या ठिकाणी विधिविधानं शक्यही नाही. म्हणून याच्या अडचणीत तुम्ही पडू नका, नाही का. तिथं अडचण खूप आहे, तेथे आहे थोरी नागव. थोरी म्हणजे खूप मोठी, थोर अडचण, मोठी अडचण. कोणती अडचण आता ते स्वतंत्र विषय आहे महाराज. पण नामधारकाने आणखी काही नियमाचं त्या ठिकाणी पालन केलं पाहिजे, कारण ते नामधारकासाठी साधक आहे. अशा अर्थाचा विचार अभंगाच्या 3ऱ्या चरणाने. भावे तुळशीदारा पाणी जोडा, भावे तुळशीदारा पाणी जोडा, भावे तुळशीदारा पाणी जोडा, भावे तुळशीदारा पाणी जोडा, मनावे पतित वेळोवेळा, मनावे पतित वेळोवेळा, आणि कनकाई गबाळात बळे, आणि कनकाई गबाळात बळे, मनावे भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, म्हणावे पतित वेळोवेळा. नेहमी करता महाराज नामाचं चिंतन करणारे जे भाविक वारकरी आहेत, वैष्णव आहेत, त्यांचा काय असला पाहिजे, त्याच्यानंतर वेळोवेळा त्यांनी स्वतःला काय समजलं पाहिजे, अशा अर्थाचे नामासंबंधाने विधान आहेत, नाही का. परमार्थात आल्याच्या नंतर आपण लहान आहे असं समजलं पाहिजे, नाही का. पण परमार्थात आल्यावर आपल्याला लहान आहे असं वाटतंय का मोठे झालं असं वाटतंय? मोठे, आपण मोठे झालो असं वाटतंय, नाही का. कारण लहान असून मोठं झालं असं वाटणं, हे लहान आहे का मोठं आहे? हां, असावं लहान, वाटावं मी मोठा आहे. आता हे लहानपण आहे का मोठेपण आहे? हां, याच्यात काय मोठेपण आहे महाराज? आहे तर आपण काय लहान आहे, नाही का. हे पहा, जो मनुष्य नेहमी करता स्वतःला आपण लहान आहे असं समजतो, तो मोठाच असतो. आणि मोठा आहे असं समजतो, तो सर्वात लहान असतो. कारण लहान असतो म्हणून तो मोठा समजतो, नाही का. असं असतं ना, ते लहान असतं म्हणून काय समजतो? मोठा असतो. मोठी माणसं लहान समजतात, आणि लहान माणसं स्वतःला मोठी समजतात. ध्यानात ठेवा त्या ठिकाणी, मी काय पतित आहे, म्हणून आता मला त्या ठिकाणी माझा काय झाला पाहिजे? उद्धार झाला पाहिजे. कारण पतिताचा उद्धार करणारं जगामध्ये एक साधन आहे, ते म्हणजे नाम आहे, असं त्या ठिकाणी वाटलं पाहिजे. ध्यानात ठेवा. कारण कसं आहे, भक्तिशास्त्रामध्ये पतित वाटलं पाहिजे, वेदांतात मी सर्वांपेक्षा अतीत आहे असं वाटलं पाहिजे. फरक कळाला ना काय? इकडं आलं की पतित आहे असं वाटावून, वेदांतात गेलं की मी सर्वांपेक्षा अतीत आहे म्हणजे वेगळं आहे. तिकडं वेगळं आहे असं वाटलं पाहिजे, आणि मी इकडं लहान आहे असं वाटलं पाहिजे. भक्तीत लहान वाटावं आणि वेदांतात त्या ठिकाणी मी सर्वाहून वेगळं आहे असं वाटावं, नाही का. हे सर्व काही वाटावं, पण टायम झाला हे महाराजाला वाटावं, नाही का. याच्यानंतर पुढचं चिंतन त्या ठिकाणी असं आहे, महाराज आतापर्यंत तुम्ही नामाची अपूर्वता सांगितली, पण ज्याचं नाम आहे त्याचा स्वभाव सांगा ना. अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे हातवा कृपेचा सागर, तुका म्हणे हातवा कृपेचा सागर,
म्हणे हा तो कृपेचा सागर, नामासाठी पार पावविल अनेक नका काही गाबाळाची भरी, पडो येते थोरी नागवण. सेवा समाप्त आहे, टाईम संपलेला आहे. महाराज आपल्या चाललेल्या ह्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये द्वितीय दिवसाची सेवा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साथीने, कारण या सेवेला उपस्थित आमचे गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण परमस्नेही परमादरणीय वैष्णव टाळकरी, आमचे तुकारामजी जिजा, त्याचबरोबर आमचे श्री हरिभक्तीपरायण परमस्नेही परमादरणीय आमचे रामेश्वर महाराज आहेत. त्याचबरोबर महाराज खऱ्या अर्थाने महाराजाच्या कीर्तनाला येत नसतात आणि उभे तर राहतच नसतात, नाही का, पण तरीसुद्धा त्यांचं प्रेम आहे. आमचे श्री हरिभक्तीपरायण परमस्नेही परमादरणीय योगेश महाराज आहेत. त्याचबरोबर श्री हरिभक्तीपरायण परमस्नेही परमादरणीय आमचे बंडू भाऊ आहेत, नाही का, आमचे श्री हरिभक्तीपरायण परमस्नेही परमादरणीय आमचे गोविंद भाऊ आहेत. आता दादांचं काय आपा आहेत. आणि आता श्री हरिभक्तीपरायण सर्व श्री सर्वच्या सर्व ज्या जगावचे जे जे उभे ते सर्व, नाही का, आले ना सर्व. आता कोणी याच्यात राहिलेले नाही. मृदंगाची सेवा ज्यांच्याकडे आहे ते आमचे श्री हरिभक्तीपरायण परमस्नेही परमादरणीय महाराजांच्या गोड हाताने 2 तासापर्यंत आपल्याला हा आनंद घेता आला. ते आमचे तुकाराम महाराज काटोळे, एका भाऊंच्या गोड हातानं, तुमच्या गोड आवाजाने आणि तुम्ही गोड अवधान दिल्याने महाराज त्या ठिकाणी टाळी वाजून आशीर्वाद दिल्याने मला 2 तासाचा प्रवास करता आला. एरवी करता काही मी महाराज नाही का, तारीख दिल्यावर घेतो उभा राहिल्यावर बोलतो पण महाराज वगैरे काय तर त्या ठिकाणी आपण नाही का. एपा प्रक्रिया अशा आहेत, जीव महाराज नाही अविद्या उपाधी म्हणून, ईश्वर महाराज नाही माया उपाधी म्हणून, ब्रह्म महाराज नाही बोलत नाही म्हणून, नाही का. मग महाराज कोण आहे सांगा. आणि तरी आता त्या ठिकाणी आम्हाला जर महाराज नाही म्हणलं ना तर तवा तापत आहे, नाही का, काय तापत, तवा तापत जेव्हाची तेव्हाच, नाही का, असा प्रकार आहे. पण महाराजाची व्याख्या वेगळी आहे, नाही का. ज्ञानोबारायांनी ती व्याख्या केलेली आहे, माया विवर्जित झाली येऊ, नाही का. जे चैतन्य माया विवर्जित आहे, नाही का, ते संत आहेत आणि ते महाराज आहेत, नाही का, असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ होतो. ठीक आहे, तुमच्या कृपा आशीर्वादाने महाराज हा प्रवास त्या ठिकाणी करता आलेला आहे. आपल्या गावातलं हे सप्ताहाचं एक आगळं वेगळं चैतन्य आहे. सर्व ग्रामस्थाची त्याच्या संबंधाने निष्ठा आहे आणि तरुणाचा मोठा त्या ठिकाणी सिंहाचा याच्यात वाटाही आहे, नाही का. सर्व तरुण मिळून त्या ठिकाणी महाराज, नाही का, एवढं हे नियोजन आयोजन सर्व काही त्या ठिकाणी करतात. आणि आमचे ग्रामस्थ सर्व भजनी मंडळ महाराज त्या ठिकाणी नियमाची काही साधना करणारी मंडळी आहे, काकडा आहे, हरिपाठ आहे, त्याच्यात महिला मंडळ वगैरे सर्वच आपल्या गावातली ही सर्व मंडळी भाविकच आहेत. आणि महाराज, नाही का, या गायक मंडळीचा त्या ठिकाणी आवाज, आता जिजा वगैरे आहेत, यांचा ते आवाज सांगायला माझाच आवाज धड नाही कारण आवाजाचं वर्णन करायला सुद्धा त्याला साजेल असा आवाज पाहिजे, कारण अशा, नाही का, कारण आवाज सांगायला सुद्धा त्याचा आवाज पाहिजे ना. काय पाहिजे, आवाज पाहिजे, नाही का. नाही तर चांगल्या आवाजाला त्या ठिकाणी अडचण होती, कारण तसा आवाज जर त्याच्या योग्यतेचा नसेल तर चांगला आवाजाला त्याच्यावर त्या ठिकाणी शृंगार करण्यामध्ये महाराज त्या ठिकाणी अडचण निर्माण होते. म्हणून ते काय बोला महाराज, महाराष्ट्रातील ही सर्व सुप्रसिद्ध मंडळी आहे आणि तुमच्याकडे ऐकण्याची खूप तयारी आहे. आणि असे चांगले ऐकणारे असल्यावर येणारानं लय वाटुळं करून घेऊ नये, नाही का, कारण त्यांना काहीतरी त्या ठिकाणी मिळावं असं, नाही का, दिलं पाहिजे, अशी त्या ठिकाणी एक सदिच्छा व्यक्त करतो. आणि या सप्ताहाचं त्या ठिकाणी एक प्रेमाचं आयुष्य सर्वांच्या अंतःकरणात वाढावं, औदार्य वाढावं, अशी त्या ठिकाणी रुक्मिणी पांडुरंगाकडे प्रार्थना करतो. आणि या सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. हरी ज्ञानेश्वर